जर का तुम्ही व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा स्नॅपचॅट वापरताय तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे। तुम्हाला एक महत्त्वाचा बदल समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की केंद्र सरकारने आता असं म्हटलं आहे की जर तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड नसेल तर त्यावेळेला हे तिन्ही ॲप काम करणार नाही आहेत। त्यामुळे हा बदल नेमका कोणता आहे तेच समजून घेऊयात। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा। केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात काही नवीन नियम जारी केलेत। त्यामुळे युजर्सना त्यांच्या फोनमध्ये सिम कार्ड असणं अत्यंत गरजेचं राहणार आहे। त्यामुळे जर का तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड नसेल तर यापैकी कोणतंही ॲप तुम्हाला वापरता येणार नाहीये। हे नियम फक्त व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट पुरते मर्यादित नाही आहेत, तर सिग्नल, शेअरचॅट, जिओ चॅट, आरटाईल आणि जोश यांसारख्या लोकप्रिय मेसेजिंग ॲप्सना देखील याचे पालन करावे लागणार आहे। दूरसंचार विभागाने या ॲप्सना टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर युजर एंटिटीज म्हणून वर्गीकृत केले आहे। त्यांना 90 दिवसांच्या आत हे सुनिश्चित करावे लागणार आहे की वापरकर्त्यांचे सिम कार्ड त्यांच्या सेवेशी सतत जोडलेले आहे। आता एक वेब व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण की जर का तुम्ही 6 तासांच्या नंतर वेब व्हॉट्सॲप ओपन कराल तर ते ओपन होणार नाही। त्यामुळे तुम्हाला ते पुन्हा एकदा नव्याने लॉग इन करावं लागणार आहे। बहुतेक ॲप्स इन्स्टॉलेशनच्या वेळी एकदाच मोबाईल नंबर व्हेरीफाय करतात, त्यानंतर सिम काढले किंवा निष्क्रिय केले तरी ॲप सुरू राहते, ज्याचा गैरवापर होऊ शकतो। तुम्ही जर का व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅट किंवा यासारखे बरेच ॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। ही बातमी तुम्हाला कशी वाटली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।